धाकटे पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं हे देवस्थान कुठे आहे मी तुम्हाला सांगणार आहे। आज रविवार म्हणून आज जिमला सुट्टी होती आणि ऑफिसला पण सुट्टी होती आणि आज स्पेशल होतं आषाढी एकादशी म्हणून आज पंढरपूरला जायचं होतं, पण पंढरपूरला जाता नाही आलं म्हणून इंदापूर बेगोन रोडवर असलेलं विठ्ठलवाडी गाव तिथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, त्याला धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते। जाताना आकाशच्या घरी गेलो, फराळ केले आणि आम्ही सगळेजण तयार झालो जायला। तिथून निघालो आपण विठ्ठलवाडीकडे। जाताना या दादाने आपल्याला हात केला, जाताना थोडं समाजसेवा केली आणि निघालो आम्ही पुढे। पळसदेवापासून थोडस पुढे गेलं की लेफ्ट साइडला येते कमान, त्या कमानीतून आतमध्ये गेलो, थोड्याच अंतरावर हे दिसलं मंदिर। आज आषाढी एकादशी असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी होती, मग लगेच आम्ही जाऊन दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो। दर्शनाच्या लाईनला उभा राहिलो, लाईनला गर्दी तर खूप होती म्हणून आम्ही थोडे हास्य मजाक करत हळूहळू पुढे सरकत होतो। फायनल आम्ही मंदिरात गेलो, श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुढे होऊन रुक्माईचं पण दर्शन घेतलं। ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती वेगळीकडे आणि श्री रुक्मिणीची मूर्ती वेगळीकडे ठेवली जाते, तसंच येथे पण श्री विठ्ठलाची मूर्ती वेगळीकडे आणि रुक्माईची पण मूर्ती वेगळीकडे ठेवली होती, म्हणूनच याला धाकलं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। आता तेथील इतिहास आपण जाणून घेऊया। ज्योती मामा नावाचे एक डिकसळचे वारकरी गेले, त्यांचं नाव ज्योती मामा। तर ते ज्योती मामा महिन्याची वारकरी होते। तर पहिले रस्ते असे रोड नव्हते, तर असा निटोबा इथून होता असं की डिकसळवरनं ते निघायचे, पंढरपूरला जायचे, मोठ्या पंढरपूरला जायचे। तिथं ते महिन्याचे वारकरी असल्यामुळं महिन्याला जायचे वारीला, देवाचं दर्शन करायचं आणि परत याच रस्त्यानं असं घरी जायचे, डिकसळ गाडी। ते आता त्यांचं वय झालं, थोडक्यात सांगतो। वय झाल्यानंतर ते पांडुरंगाशी बोलले, देवाला बोलले, पांडुरंगा देवा, मला जोपर्यंत माझ्या शरीराने साथ दिली तोपर्यंत मी तुमची वारी केली, पण आता मला तुमच्याकडे येता येणार नाही, मला तुझी वारी करता येणार नाही। मी महिन्याचा वारकरी आहे, पण मला आता तुझ्याकडे येता येणार नाहीये। मग प्रत्यक्षात देव पांडुरंग परमात्मा त्या ज्योती मामाला बोलले की ज्योती, तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी येतो, फक्त तू पुढे चल, मी तुझ्या पाठीमागं आहे। मग रस्ते नव्हते, काय नव्हते, असं निटोबा बघा, असं निटोबा असं चालत चालत ते इथपर्यंत आले। मग इथपर्यंत आल्यानंतर त्यांना आठवण झाली की देव आपल्याला म्हणले ज्योती तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे। मग त्यांनी पाठीशी म्हणल्यानंतर त्यांनी असं पाठीमागं वळून पाहिलं, पाठीमागं वळून पाहिलं तर इथं त्यांना प्रत्यक्षात पांडुरंगानं चतुर्भुज स्वरूपामध्ये इथं दर्शन दिलं त्या वारकऱ्याला, म्हणजे ज्योती मामाला दर्शन दिलं। मग इथं पहिल्या मूर्ती स्वयंभू मूर्ती होत्या, आमच्या गुरुजींच्या मुखातून आम्ही ऐकलेलं होतं, नाही घडविली नाही बैसविली अशी ती स्वयंभू मूर्ती होती। मग इथं पहिला मग फक्त थोडी लोक यायची आषाढीला, फार थोडी 10-5 लोक यायची, आपली पूजा अर्चा करायची। पण याचा पुढं खरं जीर्णोद्धार जर कुणी केला असेल या ठिकाणाचा, तर ते आमचे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोसावी गुरुजी, त्या गोसावी गुरुजींना इथलं जीर्णोद्धार केला आणि मग तेव्हापासून इथं अखंड असं भगवंताचं नामस्मरण चालू झालं।